हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण तुमचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह चॅप्टर स्टार्ट केलेला आहे आणि त्या चॅप्टरमध्ये आपण जे काही तुमच्याकडे हायड्रोकार्बन्स आहेत त्या हायड्रोकार्बन्स पासून हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कसं फॉर्म करायचे आणि क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन्स, प्रायमरी हॅलोजन, सेकंडरी हॅलाइड, टर्शरी हॅलाइड, त्याचबरोबर अलायलिक हॅलाइड, व्हिनायलिक हॅलाइड, बेन्झाइलिक हॅलाइड हे पूर्ण क्लासिफिकेशन आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. आता या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. आता नॉमेनक्लेचर स्टार्ट करण्या अगोदर आपण जे काही तुमचे रूल्स आहेत नॉमेनक्लेचरचे, आयुपीएससी नॉमेनक्लेचरसाठी जे काही नेसेसरी रूल्स आहेत ते रूल्स अगोदर आपण डिस्कस करणार आहोत आणि त्यानंतर आपण एक्झाम्पलला स्टार्ट करणार आहोत. तर फर्स्ट, आता आयुपीएससी नॉमेनक्लेचर करताना तुम्हाला काही रूल्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट रूल काय आहे? तुम्हाला फर्स्ट रूल आहे सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. सिलेक्ट लॉंगेस्ट चेन म्हणजे तुम्हाला जर एक्झाम्पल दिलेला असेल त्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला फर्स्ट काय करायचे? लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची. आता चेन सिलेक्ट केल्यानंतर सेकंड रूल काय असतो आपला? नंबरिंग. आता नंबरिंग देताना तुम्ही जे काही तुमच्याकडे हॅलोजन म्हणा किंवा अदर फंक्शनल ग्रुप आहेत त्या फंक्शनल ग्रुपला तुम्हाला काय दिला पाहिजे? लोवेस्ट नंबर दिला पाहिजे. म्हणजेच लोवेस्ट नंबर टू फंक्शनल ग्रुप. म्हणजेच फंक्शनल ग्रुपला काय दिला पाहिजे? तुम्ही लोवेस्ट नंबर दिला पाहिजे. आता त्यानंतर फंक्शनल ग्रुपला लोवेस्ट नंबर दिल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी समजा एकापेक्षा जास्त जर फंक्शनल ग्रुप असतील, आता फर्स्टली तर लोवेस्ट नंबर ऑफ फंक्शनल ग्रुप म्हणजेच काय? एक्झाम्पल बघा, समजा तुमच्याकडे CH3 आहे, CH2 आणि F. आता या ठिकाणी जो तुमच्याकडे मेन ग्रुप आहे, आता या ठिकाणी हॅलोजन काय आहे तुम्हाला प्रेझेंट आहे, तर तुम्हाला नंबरिंग करताना काय करायचं? तर तुम्ही दोन पॉसिबिलिटी आहेत. एक तर तुम्ही या साईडने नंबरिंग करू शकतात आणि एक तुम्ही या साईडने नंबरिंग करू शकतात. तर मग आता रूल काय आहे आपला की लोवेस्ट नंबर टू फंक्शनल ग्रुप. तर आता या साईडने जर नंबर दिला तर या कार्बनला 3 नंबर भेटतो आणि तो जो फ्लोरीन आहे तो फ्लोरीन 3 नंबरच्या कार्बनवर प्रेझेंट आहे. बट जर समजा तुम्ही या साईडने नंबरिंग दिली तर या फ्लोरीनला 1 नंबरच्या कार्बनवरती अटॅच असा तुम्हाला नंबर भेटेल. तर नंबरिंग आपली कोणती ऍक्युरेट असेल? या साईडनी 1 2 3. म्हणजेच तुम्हाला जो फंक्शनल ग्रुप आहे त्या फंक्शनल ग्रुपला लोवेस्ट नंबर प्रिफेअर करायचा आहे. फंक्शनल ग्रुपला काय? लोवेस्ट नंबर प्रिफेअर करायचा आहे. आता त्यानंतर समजा तुमच्याकडे एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहेत. आता समजा तुमच्याकडे एकाच एक्झाम्पल मध्ये 2 3 फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असेल, त्या अगोदर आता या फंक्शनल ग्रुप साठी तुम्ही प्रिफिक्स काय यूज करतात? आता प्रिफिक्स म्हणजेच काय? प्रिफिक्स म्हणजेच काय? जे की आपण नावाच्या अगोदर लिहितो, बरोबर आहे. म्हणजेच आता जर फ्लोरीन प्रेझेंट असेल तर तुम्ही प्रिफिक्स काय लिहिणार? फ्लोरो. जर क्लोरीन प्रेझेंट असेल तर क्लोरो. ब्रोमीन प्रेझेंट असेल तर ब्रोमो आणि आयोडीन प्रेझेंट असेल तर आयोडो. क्लिअर? हे प्रिफिक्सेस तुम्ही केव्हा यूज करणार? जेव्हा तुम्ही नॉमेनक्लेचर, आयुपीएससी नॉमेनक्लेचर लिहिणार त्यावेळेस तुम्ही हे प्रिफिक्सेस यूज करणार ऍज अ स्टार्टिंगला. आता त्यानंतर समजा तुमच्याकडे 2 फंक्शनल ग्रुप असतील किंवा 3 फंक्शनल ग्रुप असतील. समजा तुम्हाला मल्टिपल फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहेत तर त्या ठिकाणी काय करणार तुम्ही? जर समजा तुमच्याकडे एक असेल तर आपण ऍज इट इज जो फंक्शनल ग्रुप आहे तो फंक्शनल ग्रुप लिहितो. समजा तुमच्याकडे 2 फंक्शनल ग्रुप असतील तर 2 फंक्शनल ग्रुप असताना तुम्ही काय लिहिणार? डाय. जर समजा 3 फंक्शनल ग्रुप असतील तर त्या ठिकाणी काय लिहिणार तुम्ही? ट्राय. आणि जर समजा तुमच्याकडे 4 फंक्शनल ग्रुप असतील तर तिथे तुम्ही काय लिहू शकतात? टेट्रा. नेक्स्ट आहे, समजा त्या ठिकाणी तुम्हाला मल्टिपल हॅलोजन ऍटम्स प्रेझेंट असतील. मल्टिपल हॅलोजन प्रेझेंट असतील तर काय करणार त्या ठिकाणी तुम्ही? तर मल्टिपल जर हॅलोजन ऍटम प्रेझेंट असतील तर नॉमेनक्लेचर करताना काय करायचं? अल्फाबेटिकली ऑर्डर नुसार नॉमेनक्लेचर करायचं. अल्फाबेटिकली ऑर्डर नुसार नॉमेनक्लेचर कसं? तर समजा या ठिकाणी तुम्हाला CH3 CH Cl Br आणि Cl आहे. तर या ठिकाणी काय होईल तुम्हाला? आता इथे काय होईल? आता नॉमेनक्लेचर करताना एक पेक्षा जास्त तुम्हाला हॅलोजन ऍटम प्रेझेंट आहेत. एक आहे तुम्हाला क्लोरीन आणि एक आहे तुम्हाला ब्रोमीन. आता या ठिकाणी त्या काय करावं लागेल आपल्याला नॉमेनक्लेचर करताना? फर्स्ट नंबरिंग. आता लॉंगेस्ट चेन किती कार्बनची येईल? तुम्हाला 2 कार्बनची येईल.
हा 1 कार्बन आणि हा 2 कार्बन. आणि नंबरिंग झाल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, जो काही तुमच्याकडे आता हॅलोजन ऍटम प्रेझेंट आहे, आता त्या हॅलोजन ऍटमला तुम्हाला लोवेस्ट नंबर द्यावा लागेल. तर आपली नंबरिंग कशी येईल, या कार्बनला 1 नंबर आणि या कार्बनला येईल 2 नंबर. तर मग आता 1 नंबरच्याच कार्बनवरती तुम्हाला 2 टाइपचे हॅलोजन ऍटम प्रेझेंट आहेत. एक तर आता या ठिकाणी समजा आपण हा क्लोरीन अगोदर कॅन्सल करू आणि इथे तुम्हाला H घेऊ. आता एक क्लोरीन आहे आणि एक आहे ब्रोमीन. तर मग आता अल्फाबेटिकली C अगोदर येतो का B अगोदर येतो? अल्फाबेटिकली म्हणजेच काय, आपले जे काही अल्फाबेट्स आहेत ABCD, यामध्ये सर्वात अगोदर अल्फाबेट कोणता येतो त्यानुसार आपण काय करणार, नॉमेनक्लेचर करणार. तर आता या ठिकाणी बघा, एक आहे क्लोरीन जो की कशाने स्टार्ट होतो, C ने स्टार्ट होतो. आणि एक आहे ब्रोमो म्हणजेच कशाने स्टार्ट होतो, ब्रोमो, B ने स्टार्ट होतो. तर मग अल्फाबेटिकली B अगोदर येणार का C अगोदर येणार, तर B अगोदर येईल. तर नाव काय लिहायचं बघा, आता 1 नंबरच्याच कार्बनवरती क्लोरीन पण प्रेझेंट आहे आणि एकच नंबरच्या कार्बनवरती तुम्हाला ब्रोमीन सुद्धा प्रेझेंट आहे. तर नाव लिहिताना काय लिहायचं, 1 ब्रोमो कॉमा त्यानंतर काय प्रेझेंट आहे, तुम्हाला काय प्रेझेंट आहे, 1 ब्रोमो नंतर 1 क्लोरो आणि किती कार्बनची चेन आहे, 2 कार्बनची चेन आहे, म्हणजेच इथे 1 ब्रोमो 1 क्लोरो इथे. कारण एकाच नंबरच्या कार्बनवरती तुम्हाला ब्रोमीन पण प्रेझेंट आहे आणि क्लोरीन सुद्धा प्रेझेंट आहे. आता नंबर शो करणं इसेन्शियल आहे, कारण नंबर शो केल्यानंतरच तुम्हाला जे काही तुमच्याकडे हॅलोजन ऍटम म्हणा किंवा जे काही सबस्टिट्यूट फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतात ते तुम्हाला इंडिकेट म्हणजे समजतात इझिली की बाबा 1 नंबरच्या कार्बनवरती काय आहे, ब्रोमो प्रेझेंट आहे आणि एकाच नंबरच्या कार्बनवरती तुम्हाला क्लोरीन प्रेझेंट आहे. जर तुम्ही त्या ठिकाणी नंबरच नाही डिनोट केला तर त्या ठिकाणी तुम्हाला समजणार नाही की कोणत्या ऍटमवरती किंवा कोणत्या कार्बनवरती तुमचा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. तर मग जे काही तुम्ही नंबर शो करता ते नंबर शो करणं इसेन्शियल आहे नॉमेनक्लेचरच्या ह्याच्यामध्ये. आता बघा, म्हणजेच आपण काय करतोय, शो त्यांची जी पोझिशन आहे ती पोझिशन शो करतोय. आता समजा त्या ठिकाणी जर एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप असताना आपण नेमिंग करताना काय लिहिलं की क्लोरीन असेल तर म्हणजे अल्फाबेटिकली आपण ऑर्डर नुसार त्याचं नॉमेनक्लेचर लिहिणार. तर स्टुडंट्स, इथे मी बोर्डवरती काही एक्झाम्पल लिहिले आहेत, ते एक्झाम्पल आपल्याला पाहू त्यांचे नेम काय येतात ते. आता फर्स्ट एक्झाम्पल आहे CH2Cl2. जर CH2 असेल तर आपण काय लिहितो, मिथायलिन लिहितो. काय लिहितो, CH2 असेल तर मिथायलिन इन कॉमन नेम. आणि Cl2 आहे तर मग मिथायलिन क्लोराईड. काय येईल नाव, मिथायलिन क्लोराईड. आणि आता त्यानंतर जे IUPAC नेम आहे, IUPAC नेम लिहिताना तुम्हाला काय करावं लागेल, जे काही 2 क्लोरीन आहेत आणि विथ काय आहे तुम्हाला एकच कार्बन आहे, तर त्याचा IUPAC नेम काय येईल, तर IUPAC नेम मध्ये तुम्हाला येईल की आता 2 क्लोरीन आहेत, 2 क्लोरीन आहेत म्हणजे तिथे काय येईल, डायक्लोरो, एक कार्बन असल्यामुळे मिथेन, डायक्लोरो मिथेन. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे CH3CH2Cl. आता CH3CH2Cl मध्ये तुम्हाला CH3CH2 म्हणजेच काय, तुम्हाला किती कार्बनची चेन आहे, 2 कार्बनची आहे आणि विथ क्लोरीन आहे. तर मग काय येईल, इथाइल क्लोराईड. 2 कार्बन आहे त्याच्यामुळे आपण इथाइल क्लोराईड, इथाइल आणि Cl आहे त्यामुळे क्लोराईड. IUPAC नेम मध्ये काय, IUPAC नेम मध्ये लिहिताना आपण जो तुमच्याकडे जो फंक्शनल ग्रुप आहे, जो तुमच्याकडे हॅलोजन आहे तो आपण स्टार्टिंगला लिहितो. तर मग इथे काय येईल, क्लोरो इथेन. 2 कार्बनची चेन आहे त्याच्यामुळे क्लोरो इथेन. आता नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये जे की मी तुम्हाला सांगितलं होतं की आयसो केव्हा लिहितो, आपण सेकंड नंबरच्या कार्बनवरती जर तुम्हाला सबस्टिट्यूट अटॅच असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आयसो लिहू शकतात. आणि आयसो आपण केव्हा युज करतो, कॉमन नेम मध्ये युज करतो. आयसो कुठे युज करतो, आपण कॉमन नेम मध्ये युज करतोय. तर मला सांगा आता या ठिकाणी सेकंड नंबरवरती क्लोरीन आहे, म्हणजे सेकंड नंबरच्या कार्बनवरती क्लोरीन अटॅच आहे. किती कार्बनची चेन आहे, 3 कार्बनची चेन आहे. तर नाव काय लिहायचं, आयसो. 3 कार्बनची चेन असेल तर आपण प्रोपाईल म्हणतो, आयसो प्रोपाईल आणि क्लोराईड, आयसोप्रोपाईल क्लोराईड. आता IUPAC नेम काय, IUPAC नेम मध्ये आपण नंबरिंग करतो. नंबरिंग करताना आता 1 2 3 सेकंड नंबरच्या कार्बनवरती काय प्रेझेंट आहे, क्लोरीन प्रेझेंट आहे. तर आपण काय लिहिणार, 2 क्लोरो, किती कार्बनची चेन आहे, 3 कार्बनची चेन आहे. तर मग प्रोपेन, 2 क्लोरो प्रोपेन. आता नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये
इथे तुम्हाला सेकंड नंबरच्या कार्बनवरती क्लोरीन प्रेझेंट होता आणि इथे सेकंड नंबरच्या कार्बनवरती तुम्हाला मिथाईल सबस्टिट्यूट प्रेझेंट आहे. आणि आणखी एक गोष्ट, ज्यावेळेस आपण कॉमन नेम लिहित असतो त्यावेळेस जे स्ट्रक्चर मध्ये तुमच्याकडे जितके कार्बन्स आहेत तितक्या कार्बन्सला आपण ऍज अ पॅरेंट चेन मध्ये कन्सिडर करतो. तर आता टोटल इथे किती कार्बन आहेत? 4 कार्बन आहेत आणि सेकंड नंबरच्या कार्बनमध्ये तुम्हाला मिथाईल ग्रुप प्रेझेंट आहे. तर काही याचं नाव आयसो ब्युटाईल आणि कोणता आहे सबस्टिट्यूट तुम्हाला, सॉरी कोणता हॅलोजन ऍटम आहे? ब्रोमीन. तर मग आयसोब्युटाईल ब्रोमाइड, कारण या ठिकाणी जे होल तुमच्याकडे कार्बन आहे ते कार्बन आपण कॉमन नेम मध्ये घेत असतो. आता याचा आयुपीएसी नेम लिहिताना तुम्हाला फर्स्ट याची नंबरिंग करावं लागेल. नंबरिंग कशी करणार? आता इकडून जर नंबर दिला तर या सबस्टिट्यूटला सेकंड नंबर भेटतोय आणि तुमच्याकडे हॅलोजन ऍटमला थर्ड नंबर भेटतोय. तर रूल नुसार आपण काय करणार? हॅलोजन ऍटमला लोवेस्ट नंबर देणार. तर इथे तुम्हाला 1 नंबर, इथे 2 आणि इथे 3. तर मग नाव काय लिहायचं? आता इथे तुमचा हा जो सबस्टिट्यूट आहे किंवा हा जो हॅलोजन ऍटम आहे तो तुमचा बी ने स्टार्ट होतोय आणि हा मिथाईल कशाने स्टार्ट होतोय? सी ने स्टार्ट होतो. तर मग आता नाव कसं लिहिणार तुम्ही? तर बी अगोदर लिहिणार का एम अगोदर लिहिणार? तर बी अगोदर येईल. तर नाव काय येईल तुमचं? 1 ब्रोमो. त्यानंतर सबस्टिट्यूट कोणता आहे? मिथाईल. किती नंबरच्या कार्बनवरती प्रेझेंट आहे? सेकंड नंबरच्या कार्बनवरती आहे. तर मग काय येईल? 1 ब्रोमो 2 मिथाईल आणि पॅरेंट चेन किती कार्बनची आहे? पॅरेंट चेन तुम्हाला 3 कार्बनची आहे. तर मग 1 ब्रोमो 2 मिथाईल प्रोपेन. 3 कार्बनची चेन आहे म्हणून काय येईल? प्रोपेन येईल. आता नेक्स्ट एक्झाम्पल. आता कॉमन नेम मध्ये बघा तुम्हाला टोटल किती कार्बन आहे तिथं? 1 2 3 4 5. जर कॉमन नेम मध्ये तुम्हाला असं जर स्ट्रक्चर असेल की सेकंड नंबरच्या कार्बनवरती अप आणि डाऊनला दोन्हीला पण तुम्हाला CH3 ग्रुप अटॅच असतील तर आपण या ठिकाणी काय प्रिफिक्स यूज करतो? तर न्यू प्रिफिक्स यूज करतो. तर मग याचं नाव काय येईल तुम्हाला? न्यू. आणि टोटल किती कार्बन आहेत पॅरेंट चेन मध्ये? 1 2 3 4 5. आणि जर 5 कार्बन असतील तर नाव काय यायचं तुमचं? न्यूओ पेंटील. आणि कोणता हॅलोजन ऍटम प्रेझेंट आहे तुमच्याकडे? क्लोरीन. तर मग काय? न्यूओपेंटील क्लोराईड. न्यूओपेंटील क्लोराईड. आता याचा आयुपीएसी नेम लिहिताना तुम्हाला नंबरिंग करावं लागेल. तर फर्स्ट नंबर कोणाला येईल? या कार्बनला येईल. 1 2 3. कोणतीही सिलेक्ट केली तर तुम्हाला 3 कार्बनची लॉंगेस्ट चेन भेटणार आहे. तर आता या ठिकाणी बघा 1 नंबरच्या कार्बनवरती क्लोरीन प्रेझेंट आहे आणि 2 नंबरच्या कार्बनवरती 2 मिथाईल ग्रुप प्रेझेंट आहेत. तर मग आता नेम लिहिताना आपण काय करणार? फर्स्ट आपण सी लिहिणार का एम लिहिणार? तर फर्स्ट आपण काय लिहिणार? सी लिहिणार. तर मग काय लिहिणार याचं? 1 क्लोरो. आता सबस्टिट्यूट कोणकोणते आहेत? 2 मिथाईल ग्रुप आहेत आणि जर 2 असतील तर मी सांगितलं होतं की 2 असेल तर काय? डाय. तर मग काय या ठिकाणी 2,2. आता 2,2 का? तर 2 सबस्टिट्यूट आहेत आणि 2 सबस्टिट्यूट सेकंड नंबरच्या कार्बनवर प्रेझेंट आहेत म्हणून आपण नाव म्हणून लिहिताना काय करणार? आता 1 क्लोरो झालं तर इथं 2,2 का? तर 2 जे सबस्टिट्यूट आहे ते सबस्टिट्यूट सेकंड नंबरच्या कार्बनवरती प्रेझेंट आहे त्यामुळे 2,2. आणि कोणते आहेत सबस्टिट्यूट? मिथाईल आणि पॅरेंट चेन किती कार्बनचे आहे तुमच्याकडे? 1 2 3. म्हणजेच काय या ठिकाणी? मिथाईल प्रोपेन. क्लिअर? आता नेक्स्ट आहे CH2 डबल बॉन्ड CH. आता लास्ट लेक्चर मध्ये आपण हे पाहिलं होतं की क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन जे काही तुमच्याकडे ऍटम्स आहेत तर त्यामध्ये आपण एक पाहिलं होतं की विनाइल हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं. मग विनाइल म्हणजेच काय? हॅलोजन ऍटम इज अटॅच टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ऍटम और डायरेक्टली डबल बॉन्डेड कार्बन ऍटम. तर मग याचं नाव काय येईल तुमचं? विनाइल क्लोराईड. काय नाव येईल याचं? विनाइल क्लोराईड. कारण जो हॅलोजन ऍटम आहे तो हॅलोजन ऍटम डायरेक्टली कार्बन डबल बॉन्डला अटॅच आहे. आता हे झालं कॉमन नेम. आता आयुपीएसी नेम काय येईल? या कार्बनला 1 नंबर दिला आणि याला 2 दिला. 2 कार्बनची चेन आहे तर मग नाव काय लिहायचं? क्लोरो इथेन येईल का इथिन येईल? कारण या ठिकाणी 2 कार्बन मध्ये म्हणजे डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड असल्यामुळे इथे तुम्हाला काही क्लोरो इथिन. तर हे काही एक्झाम्पल्स आहेत. आणखीन आपण जे बेन्झीन रिंग वरती डिपेंड एक्झाम्पल आहेत ते पाहूया. आता नेक्स्ट बघा तुम्हाला जर बेन्झीन रिंग असेल. आता बेन्झीन रिंग असल्यानंतर एकतर तुम्ही कॉमन नेम लिहिताना त्या ठिकाणी काय लिहितात? आता समजा या पोझिशनवरती आणि या पोझिशनवरती जर तुम्हाला सबस्टिट्यूट असेल तर या पोझिशनला आपण म्हणतो ऑर्थो पोझिशन. जर या पोझिशनवरती असेल तर याला म्हणतो आपण मेटा पोझिशन आणि
जर या पोझिशनवर असेल तर आपण त्याला म्हणतो प्यारा पोझिशन. आता त्याचबरोबर हे झालं तुम्ही कॉमन नेम लिहिताना. जर आयुपीएसी नेम लिहित असाल तर आयुपीएसी नेम लिहिताना तुम्हाला 1 2 3 4 5 and 6. आता जर आयुपीएसी नेम लिहिताना तुम्हाला या ठिकाणी त्याचे नंबर शो करावे लागणार आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही कॉमन नेम लिहितात, कॉमन नेम लिहिताना तुम्हाला ऑर्थोसाठी O, मेटासाठी M आणि पॅरासाठी P तुम्ही असं शो करू शकतात कॉमन नेम मध्ये. आणि ज्यावेळेस तुम्ही आयुपीएसी नेम लिहितात त्यावेळेस तुम्हाला जे काही नंबर्स वरती तुम्हाला फंक्शन ग्रुप प्रेझेंट आहेत ते तुम्ही तिथं ऍज इट इज नंबर आणि विथ ते फंक्शन ग्रुप लिहू शकतात. आता फर्स्ट मध्ये बघा, जे फर्स्ट एक्झाम्पल आहे यामध्ये, तर तुम्हाला बेन्झिन रिंग वरती काय आहे, CH3 प्रेझेंट आहे विथ आयोडीन आहे. आता CH3 म्हणजे समजा तुमच्याकडे बेन्झिन रिंग आहे, बेन्झिन रिंग वरती CH3 असेल तर आपण याला म्हणतो टोल्युइन म्हणतो. काय म्हणतो त्याला? टोल्युइन. आता टोल्युइन तर झाला तुमचा हा पूर्ण ग्रुप आणि हा काय आहे तुमचा आयोडीन आहे, त्याला की आपण आयोडो लिहितो. पण हा जो ग्रुप आहे तो कोणत्या पोझिशन वरती आहे? ही झाली ऑर्थो पोझिशन, ही आहे मेटा आणि ही कोणती पोझिशन आहे? प्यारा आहे. तर काय येईल? प्यारा आयोडो टोल्युइन. काय येईल नाव याचं? प्यारा आयोडो टोल्युइन. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय येईल तुम्हाला? आता त्याचा आयुपीएसी नेम. आयुपीएसी नेम लिहिताना तुम्हाला काय करायचे, जो काही त्याचा नंबर आहे तो नंबर हे करायचा आहे. आता नंबर लिहिताना तुम्हाला नंबरिंग द्यायची, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ. आता हा आय ने स्टार्ट होतो आणि हा एम ने स्टार्ट होतो. तर मग फर्स्ट कोण येईल? आय येईल. म्हणजेच किती नंबरच्या कार्बनवरती? तर 1 नंबरच्या कार्बनवरती तुम्हाला आयोडीन आहे, म्हणजेच फर्स्ट आयोडो. त्यानंतर मिथाईल किती नंबरच्या कार्बनवरती आहे तुम्हाला? 4 नंबरच्या कार्बनवरती आहे. तर इथे काय येईल? 4 मिथाईल आणि रिंग बेन्झिन, म्हणजेच इथे बेन्झिन. क्लिअर? आता नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा, तुम्हाला 2 फंक्शनल ग्रुप आहेत. कोणते? सेमच आहेत, क्लोरीन. तर मग आता इथे नाव काय लिहिणार तुम्ही? आता जे फंक्शनल ग्रुप आहेत ते फंक्शनल ग्रुप कोणत्या पोझिशन वरती आहे तुम्हाला? मेटा पोझिशन वरती आहे. म्हणजेच काय येईल या ठिकाणी? M डाय क्लोरो बेन्झिन. आता M डायक्लोरोबेन्झिन म्हणजेच मेटा डायक्लोरो बेन्झिन. आता याचं आयुपीएसी नाव काय येईल? 1 2 3 4 5 and 6. तर मग कोणत्या कोणत्या पोझिशन वरती? 1,3 डायक्लोरो बेन्झिन. 1,3 डायक्लोरो बेन्झिन. आता नेक्स्ट मध्ये बघा, आता ही जी पोझिशन आहे ती पोझिशन कोणती आहे? ऑर्थो पोझिशन आहे. म्हणजेच ऑर्थो डायक्लोरो बेन्झिन. आणि याचं आयुपीएसी नाव काय येईल? आयुपीएसी नेम लिहिताना तुम्हाला नंबरिंग करावं लागेल, 1 2 3 4 5 and 6. म्हणजेच काय येईल या ठिकाणी? 2,6 डायक्लोरो बेन्झिन. क्लिअर? आय होप तुम्हाला जे काही रूल्स आहेत ते रूल्स विथ तुम्हाला ॲलिफॅटिक चेन आणि जे काही ॲरोमॅटिक चेन आहे, ॲरोमॅटिक चेनचं नॉमेनक्लेचर कसं करायचं आणि त्यांच्यासाठी जे काही तुम्हाला आता ऑर्थो, मेटा, पॅरा हे कसे लिहायचे हे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. तर हा आपला नॉमेनक्लेचरचा पार्ट इथे संपतो. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण जे काही प्रिपरेशन मेथड्स आहेत हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या, त्या प्रिपरेशन मेथड्स आपण लर्न करणार आहोत. सो लेक्चर कसं वाटलं कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि लेक्चरला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.